श्री स्वामी समर्थ. मी जयू ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे बटाटा शेंगदाणा उसळ. यात साबुदाणा नाही आहे, पण चव मात्र धम्माल. बऱ्याच जणांना साबुदाण्यामुळे ॲसिडिटी होते किंवा आपल्याला लगेच उपवास असतो आणि आपण साबुदाणा भिजत घालायचं विसरतो. तर त्याला एक बेस्ट ऑप्शन आहे की साबुदाणा न घालता तुम्ही शेंगदाणा आणि बटाट्याची उसळ करून बघू शकता. तर त्यासाठी लागणारे आपल्याला 2 ते 3 बटाटे किसून घ्यायचे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे आपले किती क्वांटिटी बनवायची. तर बटाटे किसून घ्यायचे. नंतर दाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. तर प्रथम कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरं टाकायचं. तुम्हाला जिरं उपवासाला चालत असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. नंतर मिरची, नंतर मी अख्खे दाणे टाकलेले आहे कारण मला दाणे दाताखाली आलेले आवडतात. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला टाकायचं की नाही टाकायचं. आणि आता टाकते मी बटाट्याचा किस. हा अगदी तेलात छान नरम होऊ द्यायचा. बटाटा तसाही तेलामध्ये लवकर नरम होतो. आणि हे कच्चेच बटाटे आहेत. त्याचं पाणी सुकेपर्यंत छान तो तेलामध्ये नरम होऊ द्यायचा. थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आधीच. हा पदार्थ तुम्ही उपवासाला करू शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा झटपट करू शकता. थोडे मध्ये मध्ये झाकण ठेवून वाफ देऊन बटाटा नरम शिजतो. तर मी छान 1-2 वाफ काढून घेतलेले आहे. बटाटा खूप छान नरम झालेला आहे. खूप टेस्टी लागते उसळ. तुम्ही की ही नेहमी कराल. अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल. फक्त लहान मुलांच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता किंवा थोडं साखर, मीठ आणि एखादी मिरची टाकून सुद्धा त्यांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता. आता हा बटाटा सॉफ्ट झालेला आहे. आता टाकायचा दाण्याचा कूट. दाण्याचं कूट टाकून पण छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. फक्त ती सतत हलवत राहावं लागते, नाही तर ती तळाशी लागते. आणि थोडं साखर टाकायची. मला ह्याच्यामध्ये लिंबू आवडत नाही म्हणून मी लिंबू टाकलं नाही, पण नंतर वरून मला लिंबू आवडतं. आणि मी आता याच्यासोबत बनवत आहे स्वीट शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू खूप छान आहे. ते हिमोग्लोबिन वाढवतात आणि खूप टेस्टी लागते ही उसळ. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.